बारामतीत नणंद विरुद्ध भावजय सामन्याच्या पुढच्या अध्यायाला सुरुवात झाली आहे। दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर आता महायुती आणि मवियामध्ये टोमणे आणि प्रत्युत्तरांची स्पर्धा रंगली आहे। त्यात सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचं कर्ज असल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलंय। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कुणावर कर्ज होणार आणि कुणाचं कर्ज फिटणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातली लढाई आता पुढच्या टप्प्यात पोहोचली। नणंद आणि भावजईनं बारामतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत बिगुल वाजवलंय। अर्ज भरण्यापूर्वी महायुतीकडून पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत मोठी सभा घेतली गेली। सुनेत्रा पवार बारामतीकरांच्या मनातील सुनबाई आहेत असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टोला लगावला। तर शरद पवारांच्या भाकरी फिरवणे या वक्तव्याचा आधार घेत मुख्यमंत्र्यांनी बारामतीत भाकरी फिरवण्याचं आवाहन केलंय। खऱ्या अर्थानं बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या, बरोबर आहे ना, बाहेरच्या नाही, बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या सुनेत्राताई पवार आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील, जातील म्हणजे जातील। अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। बारामतीकरांनी 15 वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं, परंतु आता लेकिन अब की बार सुनेत्राताई पवार, कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना, बरोबर फिरवा। लोकसभेची निवडणूक देशासाठी असली तरी बारामतीची लढाई भावकीवर आली आहे। एका बाजूला शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार। सामना तुल्यबळ असल्यानं महाविकास आघाडीनंही महायुतीच्या तोडीस तोड शक्ती प्रदर्शन करत आव्हान दिलंय। कुछ भी हो जाए, झगड़ा दो शेरों के बीच का है, बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए। राजे हो, मी वेगळं सांगायची गरज नाही की कुत्ते कहां से टूट पड रहे हैं। कुटुंबामध्ये भांडणं लावतात, कधी मुंबईत भांडणं असतात, कधी बारामतीत भांडणं किंवा अजून कुठे। मला त्यांच्यावर अजिबात जायचं नाही, कारण मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता इतकी शहाणी आहे की बीच में कुत्तों का फायदा वो नहीं होने देंगी। बिल्कुल त्यांना कळेल। कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो, कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो। काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो। बाबांनो, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, सहकारी संस्थांच्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, बँकांच्या निवडणुका या वेगळ्या असतात। ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीन मध्ये पण तेवढी दाबा कसा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, माझा हात आखडता येईल। आपली तुम्हाला सवय माहिती, आधी ट्रेलर दाखवायचा, नंतर पिक्चर दाखवायला लय वेळ आपल्याकडे बाकी आहे। आता परवा कोणीतरी म्हणालं, मगाची सचिन भाऊंनी उल्लेख केला, पाहिजे तेवढा निधी देतो पण कचा कचा बटन दाबा। मी फार विनम्रतेने सांगू इच्छितो,
जर असं वाटत असेल तर आपण लोकशाहीची थट्टा करतात, सत्तेचा हा उन्माद, सत्तेची ही जर एवढी मस्ती आली असेल तर एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, जो तुम्ही निधी देणार आहात ना, तो तुमच्या खिशातला नाही, या मायबाप जनतेच्या टॅक्सच्या पैशातून तो निधी गोळा होतो. बारामतीत प्रथमच पवार कुटुंबात सामना रंगतोय. पवार काका पुतण्या आमने सामने येत आहेत. प्रथमच नणंद भावजय एकमेकांविरोधात लढतायत. असं असलं तरी पवार कुटुंबात अद्यापही देवाणघेवाण सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण सुप्रिया सुळे यांच्यावर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं 55 लाखांचं कर्ज आहे. अर्जासोबत शपथपत्रात सुप्रिया सुळेंनी ही माहिती दिली आहे. सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवार आणि भाचा पार्थ पवार यांच्याकडून 55 लाखांचं कर्ज घेतलंय, तर सुप्रिया सुळेंचं शेतीचं उत्पन्न यंदा 0 आहे. एका वृक्षाच्या सावलीखाली आम्ही कामाची सुरुवात केली, पण कधी ना कधी हे पण लोकांनी समजायला पाहिजे की मागील 33-35 वर्षापासून या भागाच्या आणि बारामतीच्या विशेष करून जनसामान्यांचे प्रश्न असो किंवा आज बारामतीची विकासाची जी ख्याती आहे त्यामध्ये अजितदादाचा सर्वात मोठा योगदान आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. मला असं वाटतं माझा जर पूर्ण कार्य अहवाल पार्लमेंट मधला कामाचा आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा झाला तर ते सगळे जे वाचणारे आहेत आणि आज माझ्यावर टीका करतात, कार्य अहवाल वाचल्यावर उद्या मलाच मतदान करतील याची मला तरी गॅरंटी. आणि मला असं वाटत होतं आपलं काय चुकलं की आपलं चिन्ह पण गेलं, आपला पक्ष पण गेला. मग कोणीतरी म्हणले रडत बसतील, हो आम्ही शारदाबाई पवारांची नात आहे. मी माझ्या आजीनी कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय, मला लढायला शिकवलंय. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघावर 1991 पासून पवार कुटुंबियांचं एकहाती वर्चस्व आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजपने पवारांचा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न केला, पण यशानं थोडक्यात हुलकावणी दिली. मात्र आता मिशन बारामती यशस्वी करण्यासाठी पवार विरुद्ध पवार हा सामना घडवून आणलाय. त्यामुळे यापूर्वी एकमेकांसाठी उभं राहणारं पवार कुटुंब आता एकमेकांविरोधात उभं टाकलंय. या लढाईत कुणीही जिंको व कुणीही हरो, या निमित्तानं दोन्ही पवारांपैकी एकाच्या गडाला सुरुंग लागणार हे नक्की. ज्ञानेश्वर चौतमलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे.